पॅरिस ऑलिम्पिक मधलेच 2 मेडल जिंकणारी मनू भाकर भारतात दाखल झालेली आहे। मनू भाकरचं दिल्ली एअरपोर्टवर जोरदार जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। तिनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहेत आणि तिच्या स्वागतासाठी जंगी अशी तयारी दिल्ली एअरपोर्टवर करण्यात आलेली होती। 22 वर्षाची मनू भाकर जिनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिलं ब्रॉन्झ मिळवून दिलेलं होतं 10 मीटर पिस्तूल स्पर्धेत। त्यानंतर सरबजोत सिंग सोबत तिने मिक्स डबल्समध्येही ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं होतं। अशा प्रकारे एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल मिळवणारी ती खेळाडू ठरलेली होती। मनू भाकर भारतात दाखल झालेली आहे। तिचं आता भारतात आगमन झालेलं आहे। जोरदार स्वागत तिचं केलं जाते। मात्र पुन्हा तिला पॅरिस ऑलिम्पिकसाठी तिथे परतायचं आहे। ती ध्वजवाहक आहे भारताच्या टीमची आणि त्यामुळेच सांगता समारोहात सहभागी होण्यासाठी भारतात परतलेली मनू पुन्हा पॅरिसला परतणार आहे। मात्र पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनूनच भारताच्या पदकाचं खातं उघडलेलं होतं। भारताचं पदकाचं खातं उघडण्याची सुरुवात मनू भाकरनं केलेली होती। त्या मनू भाकरचं असं जल्लोषात जंगी स्वागत दिल्ली एअरपोर्टवर केलं जात आहे। हरियाणाच्या झज्जरची मनू भाकर, याच झज्जरनं अनेक मोठमोठे खेळाडू देशाला दिलेले आहेत। त्याच झज्जरची ही मनू भाकर 22 वर्षाची अवघी मनू भाकर जिनं एक इतिहास घडवलेला आहे। ऑलिम्पिकमध्ये सलग 2 मेडल मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे। 2 ब्रॉन्झ मेडल तिने या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले आहेत। पहिलं ब्रॉन्झ मेडल 10 मीटरमध्ये आणि दुसरं मिक्समध्ये।